नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देऊन प्रकल्पग्रस्तांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार संजोग वाघेरे पाटील। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील जनतेला प्रकल्पग्रस्तांना आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही। त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना उरणची जनता त्यांची जागा दाखवणार आहे। या जनतेच्या प्रकल्पग्रस्तांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचे नाव देऊन मी त्यांचा सेवक म्हणून पूर्ण करणार असल्याचा विश्वास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे। मावळ मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उरण तालुक्यातील गाव प्रचारांचे आयोजन सोमवार दिनांक 6 रोजी जासई येथील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आले। यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, आरसी घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरत, भावनाताई घाणेकर, शेका पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते दिनेश पाटील, भूषण पाटील, हेमलता पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहळकर, काका पाटील, महिला प्रमुख सीमाताई घरत, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, तालुका प्रमुख नाईक, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेका पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, कमलाकर पाटील, मार्तंड नाकवा, रमाकांत म्हात्रे, प्रल्हाद कासकर आदीसह महाआघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने व संख्येने भाग घेतला। यावेळी उरणच्या जनतेने महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवून विजयी भव असा आशीर्वादही दिला। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे। हुतात्मा आपकी निशानी, आपकी निशानी, आपकी निशानी, इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा। हम तुम्हारे साथ हैं। संजोग वाघेरे साहेबांचा, संजोग वाघेरे साहेबांचा आपली निशानी। चला 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 लवकर, चला पुढे दिला दिबा पाटील। लेट झाला लोक कंटाळे उन्हा 10 वाजता। चला ए चालत राहा। नमस्कार। चला चला चालत राहा। चला चालत राहा। दुर्लक्षित आहे उरण। आपण या खासदारकीसाठी उभं राहिला, नक्की काय उरणकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, ह्याच्यात मध्ये प्रामुख्यानं गेले 10 वर्ष ज्यांनी या भागाचं नेतृत्व करायला संधी दिली होती त्यांचा नाकर्तेपणामुळे आज उरण शहर हे वंचित राहिलेलं आहे डेव्हलपिंग विकासाच्या बाबतीतनं। आणि निश्चितच पुढील काही दिवसामध्ये उरण शहराला एक चांगला न्याय दिला जाईल आणि दिबा पाटील यांचं नाव ह्या विमानतळाला दिलं जाईल त्याची यामुळे आणि या भागातील नागरिकांना आणि या भागाचा विकास हा निश्चित होईल याची खात्री मला आहे। शिवसेनेचे 2 भाग पडले, 2 गट झाले। हे 2 गट झाल्यानंतर आपल्याला काय वाटतंय की नुकसान होत आहे का इतर पक्ष साथीला आल्यामुळे फायदा होणार आहे? नाही, निश्चितच या ठिकाणी 2 गट जरी पडले असले तरी मतदार राजा आणि शिवसैनिक हा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि आप हे पक्ष प्रामुख्यानं प्रमुख पक्ष एकत्र आल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे। महाविकास आघाडीचा आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार आणि मशाल हे चिन्ह निश्चितच विजय होईल आणि जी परंपरा या मावळ लोकसभेची राहिलेली आहे ती परंपरा कायम राहील।